मध्ये 2,000 कोटी रुपयाची एक जमीन जी विकता येत नाही, ती सुद्धा रेव्हेन्यू विभागाने त्या ठिकाणी विकली. MSIDCचा 14,000 कोटीचा भ्रष्टाचार तिथं आपण पुढे आणलेला आहे आणि शक्तीपीठ हे जे काही MSIDCच्या अंतर्गत दिसत असलं, तरी त्याच्या मागे फक्त आणि फक्त भाजपचा हात आहे, ज्याच्यातून अंदाजे 30 ते 36,000 कोटीचा भ्रष्टाचार हा त्या ठिकाणी होणार आहे. आपण सर्वजण इथं आलाच आहात. एक महत्त्वाची गोष्ट अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने इथं सचिनजी जोडके बसलेले आहेत, प्रशांत भाऊ जगताप इथं आहेत आणि तुम्हाला माहिती आहे हे 2 आणि असे अनेक आमदार जे महाविकास आघाडीकडनं लढलेले आहेत, त्यांना लोकांवर विश्वास असल्यामुळे जेव्हा त्यांचे निकाल हे प्रसिद्ध झाले इलेक्शनचे, विधानसभेचे, तो जो निकाल होता तो त्यांनी स्वीकारला नाही. कारण जनमत ह्यांच्या बाजूला असताना सुद्धा तिथं काहीतरी गडबड झाली अशी चर्चा होती आणि आज जर आपण बघितलं त्यांचा लढा अजूनपर्यंत चालू आहे. आज मोजणीला जेव्हा सचिन दोडके तिथं गेले होते, ते जे मशीन असतं त्याच्यामध्ये EVPAT जे असतं त्याच्यामध्ये जे कागद असतात, तीच कागद त्या मशीनला तिथं नव्हती. ती कुणीतरी काढली होती. सील होतं तर ते सील काढलं का गेलं? आणि मग तिथं जे कागद असतात ते काढण्याचा अधिकार हा कुणी कोणाला दिला? त्याच्याच बरोबर तिथं उत्तर देत असताना मोघम उत्तरं दिली गेली. आम्ही पिशवीत ठेवलीत, आम्ही हिथं ठेवलीत. म्हणजे मशीनमध्ये असणारी कागद ही तुम्ही पळून नेली का, लपून ठेवली का? कुठेतरी खरा निकाल जो आहे लोकांच्या मनातला हा तुम्हाला दाखवायचा नाही का? आणि तिथं मोजणी ही आता थांबलेली आहे. राहुल गांधींनी सुद्धा हा महत्वाचा विषय तिथं घेतलेला आहे. त्यामुळे हे जे सरकार आलंय का अशा पद्धतीने वागतंय? कारण त्यांची अपेक्षाच नव्हती की तुम्ही सत्तेत येणार होता. ते आता सत्तेत आलेत म्हणून ओरबाडत बसले आहेत आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी तिथं काम करतायत. त्यामुळे हे सगळ्या बाबतीत फेल झालेले आहे आणि हे चांगले साधे कार्यकर्ते ते लोकांच्या हितासाठी लढणारे होते. त्यांना मशीनली आणि मग इतर पैशाली आणि दबाव तंत्राने हरवलेला आहे. पण हा EVMचा लढा हा आमचा असाच कायम पुढे